नमस्कार, समृद्धी सम्यक ब्लॉग्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी हे आरटीच्या पोर्टलवरती आली आहे. आरटीचं पोर्टल म्हणजे काय आहे तर मराठीत सांगायचं झालं तर शिक्षणाचा हक्क कायदा. आरटी हा कायदा भारतात 6 ते 14 वर्षाच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यासाठी केलेला आहे. तर काय आहे याच्यामध्ये खाजगी शाळा काय बघा तुम्ही एकच मिनिट थांबा. जा तिथे जाऊन घे. तर आपण कंटिन्यू करूया. तर खाजगी शाळांमध्ये 25% जागा यासाठी राखीव असतात. यामध्ये काय होतं की गरीब आणि वंचित घटक जे असतात मुलांचे, तर त्यांना प्रवेश हा मोफतमध्ये दिला जातो शाळांमध्ये. त्यासाठी त्यांची काही परीक्षा घेतली जात नाही, काही नाही. साधारणपणे दरवर्षी ही परीक्षा ही जी ऑनलाईन अर्ज आहेत, तर हे साधारणपणे जानेवारी ते मार्च या दरम्यान ओपन होतात तर त्या संदर्भातलीच तुम्हाला माहिती सांगणार आहे. इथं जर तुम्ही आरटी साठी मुलांना जर तुम्ही फॉर्म भरू इच्छित असाल तर त्याच्यासाठीची माहिती तुम्हाला इथे सांगणार आहे मी. तर या पोर्टलवरती त्यांचं शेड्यूल असं आहे की जानेवारी मध्ये हे शाळांचं व्हेरिफिकेशन आधी इथं होतं. तर 9 जानेवारीला शाळांचं व्हेरिफिकेशनची तारीख पडली होती इथं. आणि त्यानंतर शाळांचे व्हेरिफिकेशन चालू झाले 9 तारखेला. ते लास्ट डेट होती त्यांची 27 जानेवारी. आणि त्याच्यानंतर 27 जानेवारी नंतर त्यांनी ती तारीख वाढवून दिली. ती जवळ-जवळ 30 तारीख केली होती. 27, 28, 29 आणि 30 जानेवारी केली होती. 30 जानेवारी नंतर पोर्टलवर परत अपडेट एक पडली. 30 जानेवारी नंतर 1 फेब्रुवारीची पडली. 1 फेब्रुवारी नंतर त्यांनी 2 फेब्रुवारी टाकलं. 2 फेब्रुवारी नंतर 3 फेब्रुवारी झाले. पालक सगळे म्हणजे असं कॉल येत होते सारखे. येतात आहेत अजून सुद्धा. अजून पण ही साईट चालू नाही झालेली. म्हणजे स्कूलचं व्हेरिफिकेशन चालू आहे. मुलांचं नाही झालेलं आहे. मुलं अजून या पोर्टलवरती फॉर्म नाही भरू शकत आहेत. फक्त स्कूल या पोर्टलवरती येऊन त्यांची अपडेट देतात आहेत. तर काय आहे की 9 तारखेला चालू झाले स्कूलचं व्हेरिफिकेशन. 27 तारीख लास्टची होती. 27 नंतर 30 केली त्या गव्हर्नमेंटनी आरटीच्या. 30 नंतर पुन्हा 1 केली, 2 केली, 3 केली, 4 पण केली आणि त्याच्यानंतर 5 जानेवारी 5 तारखेला काहीच पोर्टलवरती दिसत नव्हतं. म्हणजे अख्खा 5 जानेवारी 5 तारीख पोर्टलवर काहीच नाही दिसले. आणि त्याच्यानंतर मी मगाशी पण बघितलं तर काहीच नव्हतं आणि आता तुम्हाला इथं शेड्यूल त्यांचं दाखवते. आता काय दिसते आज आहे 6 तारीख आहे बघा. हे बघा इथं 6 फेब्रुवारी 2026 आहे. आणि तर त्याचं बघा शेड्यूल इथं हे बघा 26, 27 च इथं सिलेक्ट मध्ये जायचं. राऊंड 1 ठीक आहे आणि रेग्युलर. तर पोर्टल वरती काहीच दिसत नव्हतं मगाशी. आणि या सिलेक्ट मध्ये रेग्युलर लिस्ट आहे. ठीक आहे. तर हे बघा आता इथं आज 6 तारखेला परत एक अपडेट पडली बघा. 9/1 ला सुरुवात झालेली. 9 जानेवारी 2026 ला सुरुवात झाली आणि आजची तारीख आहे 6 फेब्रुवारी. आजची लास्ट डेट दिसते व्हेरिफिकेशनची. तर ते याच्यानंतर बघूया आता परत एकदा तारीख पे तारीख पडतीये. परत विद्यार्थ्यांचे फॉर्म चालू होतात आहेत. ठीक आहे. सध्या तरी आपल्याला 6 दिसतीये. आणि काही माहिती आली तर नक्कीच सांगेन. सम्यक झालं का बाळा तुझं खाऊन? तर मगापासून घाई लागली होती त्याची. पार्सल खोलायचं होतं. या आपण खोलूया बाळा. चल. तू सांग काय? अरे तुझ्यासाठी नाही रे बबुआ. हो तर आपण सरक माग माग सरक. हे तिकडे ठेव. हे खेळणं ठेवून या. पण हे पण खेळणं ठेवून या. सगळा पसारा मांडून ठेवतोस नुसता. बघितलं?
जा, इथं नाही ठेवायचं. कुठं आहे त्याची जागा? पळत पळत जायचं, धावत पळत आणि ठेवून यायचं. गो. बघूया पप्पांनी काय आणलंय नक्की ह्याच्यामध्ये. निघालं. सम्यकसाठी आहे का माझ्यासाठी आहे? डंटडन डंटडन डंटडन. ओहो ओहो. अरे बाबा, हे काय आहे? थांबा. त्यांनी सांगितले थांबा. सम्यक थांब. थांबा सांगितलंय, बघितलंस? थांबा. पीडी वॉटर हीटर चालू करण्यापूर्वी नक्की वाचा. हे वाचायला सांगितले आधी. गिझर आउटलेट मधून पाणी चालू झाल्यानंतरच गिझरचे बटन चालू करावे. अरे बाप रे. सुरुवातीला पाण्याचा प्रेशर कमी ठेवणे व पाणी गरम येण्यास सुरुवात झाल्यास पाण्याचे प्रेशर वाढवा. ठीक आहे, लक्षात ठेवशील. पाण्याचं प्रेशर कमी ठेवायचं आहे. पाणी गरम येण्यास सुरुवात झाल्यास पाण्याचं प्रेशर वाढवायचं. ठीक आहे. जास्त गरम पाणी हवे असल्यास थंड पाण्याच्या नळाचा प्रेशर कमी करावा. ठीक आहे. जास्त गरम पाणी हवे असल्यास काय करायचा? थंड पाण्याच्या नळाचा प्रेशर कमी करायचा. हळू हळू हळू. पुढं बघ आता. माग सर. 5 मिनिटात 10 लिटर पाणी गरम होते. 5 मिनिटात 10 लिटर. बापरे. व 10 मिनिट इलेक्ट्रिसिटी. काय वाचते ना मी. लाल लाईट विद्युत प्रवाह चालू आहे हे दर्शवते. पाणी चालू न करता गिझर चालू केला तर गिझर जळू शकतो. बापरे. सम्यक रेड रेड मधला आपण वाचूया. रेड कलर मधलं. पाणी चालू न करता गिझर चालू केला तर गिझर जळू शकतो. जळलेल्या गिझरला वॉरंटी मिळणार नाही. बापरे. वॉरंटी मिळणार नाही म्हणतात ते. वॉरंटी कार्ड दाखवल्याशिवाय वॉरंटी मिळणार नाही. वॉरंटी पेजवरची सगळी इन्स्ट्रक्शन मारली. सम्यकचं इकडं असं नुसतं आगाऊपणा चाललंय कॅमेऱ्याच्या समोर. मग परत त्यातलं सगळं मी बघितलं एक काढून. मशीन आहे, पिंक कलरची पाईप आहे, तोटी आहे, हुक पण दिले त्यांनी असं, आणि खिळा पण दिले एक. 2-3 गोष्टी दिलेत त्यांनी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या लागणार आहेत ते. तर इथंच आपण थांबूया. बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.